नमस्कार मंडळी. ज्योतिषशास्त्रानुसार येणारे 9 वर्ष 2026 अनेकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. ग्रहांचे मोठे बदल आणि 12 राशींवरील परिणाम. सध्या 2025 वर्षातला शेवटचा महिना डिसेंबर महिना सुरू आहे. हा महिना आता काही दिवसातच संपणार आहे. त्यानंतर 2026 9 वर्षाचं आगमन होणार आहे. येणारं वर्ष हे आपल्याला कसं जाईल? पैसा, नोकरी, प्रेम, वैवाहिक आरोग्याच्या बाबतीत कसं जाईल? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर 2026 हे वर्ष खूप महत्वाचे आणि परिवर्तनकारी ठरणार आहे. यावर्षी प्रमुख ग्रहांचे संक्रमण अनेक राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल. आज रात्रीपासून 51 वर्ष 5 राशींवर शनीचा अमृत वर्षाव होईल. आज रात्री एक दैवी योगायोग घेऊन आली आहे, जेव्हा कर्माचे फळ देणारे भगवान शनिदेव स्वतः 51 वर्षासाठी 5 विशेष राशींवर आपल्या आशीर्वादांचा अमृत वर्षाव करणार आहेत. हो मित्रांनो, 12 राशींपैकी या 5 राशींचे भाग्य आता शनिदेवाच्या आशीर्वादाने उघडणार आहे आणि त्यांचे खिसे सुख, समृद्धी आणि सौभाग्याने भरलेले असणार आहेत. आता शनिदेव स्वतः या भाग्यवान राशींच्या जीवनातील सर्व दुःखी आणि वेदना दूर करतील आणि त्यांना आनंद, यश आणि अफाट संपत्तीने भरतील. शनिदेवाच्या या महान आशीर्वादामुळे त्यांच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलतील. हो मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की शनिदेव आज रात्रीपासून पुढील 51 वर्ष कोणत्या 5 भाग्यवान राशींवर आपले आशीर्वाद ठेवतील, ज्यांचे जीवन आता संपत्ती आणि समृद्धीने भरलेले असेल आणि त्यांना सर्व बाजूंनी प्रचंड फायदे मिळू लागतील. या व्हिडिओमध्ये आपण त्या 5 भाग्यवान राशींबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, ज्यांचे भाग्य आता शनिदेवाच्या आशीर्वादाने चमकणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, काळजीपूर्वक पाहावा आणि एकही क्षण चुकवू नका, कारण हा व्हिडिओ त्या 5 राशींसाठी अत्यंत फायदेशीर आणि जीवन बदलणारा ठरू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की त्यांनी भगवान शनिदेवजींचे असीम आशीर्वाद मिळवण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये भक्तीने लिहा, जय शनिदेव महाराज, जेणेकरून शनिदेवांची दृष्टी थेट तुमच्यावर पडेल आणि त्यांच्या दिव्य आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातही आनंद, शांती आणि संपत्तीचा वर्षाव होईल. चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यवान राशींबद्दल, ज्यांच्यावर शनिदेव स्वतः आज रात्रीपासून 51 वर्ष सतत धनाचा वर्षाव करणार आहेत आणि ज्यांचे भाग्य आता बदलणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहेच की सनातन धर्मात देवदेवतांना विशेष स्थान आहे. या देवतांमध्ये शनिदेव महाराजांचे महत्त्वाचे स्थान आहे. शनिदेवाला काळाचा अचूक दंडकर्ता आणि कर्माचा न्याय करणारा सूर्यपुत्र मानले जाते, जे जीवनातील चांगल्या आणि वाईट कर्माचे पूर्ण फळ देतात आणि धर्माचे रक्षण करतात. शनिदेवांबद्दल अनेकांना भीती वाटते, पण वास्तव्य असे आहे की शनिदेव हे निसर्गात न्याय आणि संतुलन राखणारे देव आहेत. तो सत्यवादी आणि सद्गुणी लोकांचा रक्षक आहे आणि पापी लोकांवर वेळेवर इशारा देतो. जेव्हा शनिदेवाचा आशीर्वाद एखाद्यावर पडतो तेव्हा त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतातच, शिवाय त्याच्या जीवनात प्रगती आणि समृद्धीच्या नद्या वाहू लागतात. आणि आता 12 राशींपैकी 5 अशा राशी आहेत ज्यांच्यावर शनिदेवाचे विशेष आशीर्वाद राहणार आहेत. हो मित्रांनो, येणारा काळ या 5 राशींच्या लोकांसाठी अद्भुत बदल घेऊन येत आहे. आता त्यांच्या आयुष्यातील दुःख, वेदना आणि आर्थिक अडचणी पूर्णपणे संपणार आहेत. शनिदेवाच्या आशीर्वादाने या लोकांना अपार संपत्ती, आदर आणि मोठे यश मिळेल. येत्या काळात या 5 राशी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतील आणि त्यांचे आयुष्य नवीन उंची गाठेल. नंबर 1, मीन राशीच्या लोकांसाठी एक नवीन पहाट येणार आहे, कारण शनिदेव महाराजांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करणार आहे. लवकरच तुमच्या आयुष्यात एक चांगली बातमी येणार आहे, जी तुमच्या सर्व चिंता दूर करेल. तुमच्या कष्टाचे आता फळ मिळणार आहे आणि आतापर्यंत ज्या प्रयत्नांना यश आले नाही ते सर्व फलदायी ठरतील. आता शनिदेवाच्या आशीर्वादाने ते यशस्वी होणार आहेत. आर्थिक परिस्थितीत सुधारणा स्पष्टपणे दिसून येईल आणि बऱ्याच काळांपासून प्रलंबित असलेली कामे आता पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण होतील. मित्रांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि सामाजिक जीवनातही नवीन ऊर्जा येईल. या राशीच्या लोकांना आता संपत्ती, सन्मान आणि प्रगती मिळवण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. तुमच्या जीवनसाथीचा पाठिंबा देखील फायदेशीर ठरेल. तुमचे सभ्य आणि गोड बोलणे
तुमच्या सर्व कामात यशाची गुरुकिल्ली ठरेल. तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शनिदेवाची दिव्य दृष्टी आता सक्रिय झाली आहे. वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्ण आत्मविश्वासाने आणि यशाने पूर्ण होतील. शनिदेवाच्या आशीर्वादाने मीन राशीच्या लोकांची दिवसा दुप्पट आणि रात्री 4 पट वेगाने प्रगती होणार आहे. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आता तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठाल आणि तुमच्या नावाचा प्रतिध्वनी दूरवर ऐकू येईल. खरोखर हा काळ तुमच्यासाठी सुवर्णयोगाची सुरुवात ठरणार आहे. नंबर 2, मेष राशीच्या लोकांसाठी आता काळ एक नवीन प्रकाश घेऊन येत आहे. कारण भगवान शनिदेवाची नजर विशेषतः तुमच्यावर केंद्रित आहे. हो मित्रांनो, शनिदेव आता तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि त्यामुळे तुमची प्रतिष्ठा, कीर्ती आणि प्रतिष्ठा लक्षणीयरित्या वाढणार आहे. समाजात तुमची प्रतिमा आणि तुमचा प्रभाव आणखीन मजबूत होईल. तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील. पूर्वी जे काही काम थांबले होते ते आता शनिदेवाच्या आशीर्वादाने लवकर पूर्ण होण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही कोणत्याही नवीन कामाची योजना आखत असाल तर त्यातही तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. पैसे कमवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि खर्चाच्या तुलनेत उत्पन्नात वाढ होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा आणि प्रेम मिळेल आणि तुमच्या व्यवसायातही स्थिरतेसह वाढेल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला नवीन यश मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता ही प्रबळ आहे. जर तुम्ही वाहन किंवा घर यासारखी कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आणि अनुकूल आहे. मेष राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवाचे विशेष आशीर्वाद आता तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देणार आहेत. वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. हा सुवर्ण काळ वाया जाऊ देऊ नका आणि प्रत्येक संधीचा पूर्ण ऊर्जेने स्वीकार करा. नंबर 3, कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अद्भुत आणि भाग्यवान चिन्हे घेऊन आला आहे. शनिदेवाची विशेष कृपा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणणार आहे. आर्थिक परिस्थितीत प्रचंड सुधारणा होण्याची शक्यता आहे. पैशाच्या आवाकाचे नवीन स्रोत उघडतील आणि गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याचे संकेतही आहेत. व्यापारी वर्गासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरू शकतो. व्यवसायात जलद प्रगती होईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त नफा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी शुभ संकेत दिसत आहेत. कामाच्या ठिकाणी पदोन्नती, पगारवाढ आणि आदर मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ज्यांना परदेशात करिअर करायचे आहे त्यांची इच्छा आहे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. शनिदेवाच्या आशीर्वादाने प्रत्येक रखडलेल्या कामाला गती मिळेल आणि यश तुमचे पाय चुंबन घेईल. ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांच्यासाठीही हा काळ खूप अनुकूल आहे. घरात आनंद, शांती आणि आनंदाचे वातावरण असेल. प्रेम संबंध अधिक दृढ होतील आणि परस्पर समजूतदारपणा सुधारेल. ज्यांनी नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्यासाठी हा निर्णय ठोस आकार देण्याची वेळ आहे. प्रत्येक योजना यशस्वी होताना दिसते. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आहे. जुन्या आरोग्य समस्यांपासून मुक्तता मिळण्याची चिन्हे आहेत आणि मानसिकदृष्ट्या देखील तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक स्थिर आणि उत्साही वाटेल. योग, ध्यान आणि सात्विक जीवनशैलीचा अवलंब करून या वेळेचा जास्तीत जास्त फायदा मिळवता येतो. शनिदेवाच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे. तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल. प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हा काळ तुमच्यासाठी नवीन आयुष्य सुरू करण्यासारखा आहे. शुभेच्छा, यश आणि समृद्धी तुमच्या आयुष्याचा एक भाग असणार आहे. एकंदरीत कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक संधी, प्रगती आणि संतुलनाने भरलेला आहे. शनिदेवाच्या दर्शनाने आता तुम्हाला स्थिरता, यश आणि समाधानाचा अनुभव येईल. पण हे लक्षात ठेवा की हे यश केवळ सतत कठोर परिश्रम, शिस्त आणि संयमाने शक्य आहे. जर तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडले तर हा काळ तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा आणि उंची देईल. नंबर 4, सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची कृपा अद्भुत भेटवस्तू घेऊन येत आहे. आता वेळ आली आहे जेव्हा तुमचा भाग्यवान तारा त्याच्या शिखरावर असेल. समाजात तुमची प्रतिष्ठा तर वाढेलच, पण लोक तुमची स्तुती करताना कधीही थकणार नाही.
तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन चमक दिसून येईल आणि तुमच्या आयुष्यात अशा सुवर्ण संधी येतील ज्या तुमच्या भविष्याची दिशा बदलतील. शनिदेवाच्या आशीर्वादाने आता तुम्हाला असे फायदे मिळतील जे तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक दोन्ही पातळींवर उंचीवर घेऊन जातील. हा काळ व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. नफा वाढत राहील आणि नवीन सौदे शक्य होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, मानधन आणि पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून आता तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडणार आहेत. पैशाच्या आवाकाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असेल. ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांना शनिदेवाच्या आशीर्वादाने हे सुख मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे घरात आनंद आणि उत्साह येईल. हो, सिंह राशीच्या लोकांनो, आता तुमचा काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. शनिदेवाच्या असीम कृपेने जीवनात आनंदाचा वर्षाव होईल. नवीन मार्ग उघडतील आणि तुमचे प्रत्येक स्वप्न हळूहळू पूर्ण होईल. लक्षात ठेवा, शनिदेवाची कृपा ही दीर्घकालीन वरदानासारखी आहे, ज्यांना हळूहळू पण स्थिरपणे फळे येतात. पण यावेळी तुमचे प्रयत्न दुप्पट करा. तुमच्या कामात पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सहभागी व्हा. कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमच्या जीवनाचा पाया मजबूत होईल आणि तुमचे भविष्य सोनेरी होईल. आत्मविश्वासाने पुढे जाण्याची हीच वेळ आहे. यश आता तुमचे पाय चुंबन घेण्यास तयार आहे. आता आपण पुढील भाग्यवान राशींबद्दल बोलूया, जी यावेळी शनिदेवाच्या विशेष आशीर्वादामुळे चमकणार आहे. हो, आपण कर्क राशीबद्दल बोलत आहोत. नंबर 5, कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ आणि भाग्यवान राहणार आहे. शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा असा वर्षाव होणार आहे जो तुमच्या प्रत्येक पैलूला उजळवेल. लवकरच तुम्हाला काही मोठी आणि आनंदी बातमी मिळणार आहे, जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. तुम्ही आतापर्यंत केलेल्या सर्व कष्टाचे गोड फळ घेण्याची वेळ आली आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आता सहज पूर्ण होतील. हा काळ व्यावसायिकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. स्थिर प्रगती होईल आणि नफ्याच्या नवीन संधी तुमच्या दारावर पुन्हा पुन्हा ठोठावतील. सर्व बाजूनी लाभ घेण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सन्मानांसोबत पदोन्नती आणि आर्थिक लाभ मिळतील. जे लोक आता नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांची इच्छित नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते लवकरच वसूल होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि यशाचा मार्ग मोकळा होईल. तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. यामुळे तुम्ही सर्वात कठीण परिस्थितीवरही सहज मात करू शकाल. जीवनात जाणवणारी स्थिरता आता शनिदेवाच्या कृपेने वेग घेणार आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या विचारांचा आदर केला जाईल आणि तुमच्या शब्दाचा समाजावर खोल परिणाम होईल. याशिवाय जीवनात जाणवणारी स्थिरता आता शनिदेवाच्या कृपेने वेग घेणार आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या विचारांचा आदर केला जाईल आणि तुमच्या शब्दाचा समाजावर खोल परिणाम होईल. कर्क राशीच्या लोकांनो, आता तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन आनंद सुरू होणार आहे. शनिदेवाचे आशीर्वाद तुमचे जीवन नवीन उंचीवर नेण्यास सज्ज आहे. हा काळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. ते तुमच्या हातातून निसटून देऊ नका. हो मित्रांनो, हे तेच भाग्यवान राशींचे लोक आहेत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष नजर आहे आणि आता त्यांच्या आयुष्यात केवळ संपत्ती आणि यशच येणार नाही, तर त्यांना सर्व बाजूनी आनंद आणि समाधान देखील मिळेल. हा बदल या राशींच्या जीवनाला प्रकाशाने भरून टाकेल. शनिदेवाच्या कृपेमुळे मेष, कन्या, सिंह, कर्क आणि मकर या 5 राशींवर विशेष आशीर्वादांचं होईल, असे काही ज्योतिषतज्ञांनी म्हटले आहे. या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण प्रगती होण्याची शक्यता आहे. विशेषतः शनिदेवाच्या मार्गी होण्यामुळे या राशीच्या लोकांना त्याच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या लोकांना अचानक धनलाभ, कन्या राशीच्या लोकांना कर्जमुक्ती आणि करिअरमध्ये प्रगती, सिंह राशीच्या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यवसायात वाढ, कर्क राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ आणि मकर राशीच्या लोकांना साडेसातीच्या अंतिम टप्प्यातून बाहेर पडून सुख समृद्धी मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी शनिदेवाची पूजा, व्रत आणि शांती साधना करून
त्यांच्या कृपेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. विशेषतः शनिवारी शनी चालिसा, हनुमान चालिसा किंवा शनी स्तोत्राचे पठण, काळे तीळ किंवा तेलाचे दान आणि 100 व्रतांचे पालन केल्यास शनिदेवाची कृपा मिळण्याची शक्यता वाढते. महत्त्वाचे म्हणजे या राशीच्या लोकांनी त्यांच्या जीवनात शिस्त, मेहनत आणि इमानदारी राखून शनिदेवाच्या कृपेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. शनिदेवाच्या गोचरामुळे काही राशींवर विशेष कृपा होण्याची शक्यता आहे. विशेषतः मीन, वृषभ आणि तूळ राशीमध्ये शनिदेव पूर्ण सुवर्ण चरणातून भ्रमण करणार आहेत, ज्यामुळे या राशीच्या लोकांना अडकलेली कामं मार्गी लागण्याची, आर्थिक स्थिती सुधारण्याची आणि सामाजिक मान सन्मान मिळवण्याची शक्यता आहे. तथापि राशीच्या गोचरावर आधारित भविष्यवाणी ही एक ज्योतिषशास्त्राची शाखा आहे आणि त्यात अचूकता आणि वैज्ञानिक आधार नसतो. अशा भविष्यवाण्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपले कर्तव्य, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन हे जीवनात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही ज्योतिषशास्त्राच्या भविष्यवाण्यांवर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा आपले कर्तव्य, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन हे जीवनात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे. दिलेल्या माहितीनुसार मीन, मेष, कन्या, सिंह आणि कर्क या राशींवर शनिदेवाच्या कृपेचा विशेष प्रभाव असू शकतो. मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा, मेष राशींसाठी प्रतिष्ठा आणि यश, कन्या राशींसाठी व्यवसायातील प्रगती, सिंह राशींसाठी सामाजिक मान सन्मान आणि कर्क राशींसाठी स्थिरता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ज्योतिषशास्त्र हे एक मार्गदर्शक आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे जीवन त्याच्या कर्मावर अवलंबून असते. शनीच्या शुभ दृष्टीचा अनुभव घेण्यासाठी नियमितपणे शनीच्या मंत्राचा जप, शनिवारच्या दिवशी व्रत ठेवणे आणि शनीच्या रत्नांचा वापर करणे हे उपयुक्त ठरू शकते. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.